आपण आज असं पाऊच बनवणार आहोत की ज्याला आपण चैन किंवा कोणतेही बटन वगैरे लावणार नाही आहोत. विदाऊट बटन आपल्याला हे लॉक करू शकतो आपण. तर इथे जे आहे ते मी 7.5 बाय 7.5 इंचाचा इथे मी एक रबर शीट घेतलेला आहे आणि कोणत्याही एका साईडने आपल्याला असं 4 इंचावर मार्क करायचं आहे. 4 इंचावर मार्क करून परत जिथून आपण 4 इंचावर मार्क केलं होतं तिथून परत आपल्याला 4 इंचावर असं मार्क करायचं आहे आणि एक लाईन ड्रॉ करायची आहे. त्यानंतर आपल्याला परत तिथून 4 इंचाने मार्क करायचं आहे आणि असा बॉक्स तयार करून आपल्याला असा बॉक्स तयार करायचा आहे. आणि दोघंही ज्या लाईन आहेत त्या 4-4 इंचाच्या आहेत. तर जी मी इथे रबर शीट वापरलेला आहे. इथे शॉपिंग बॅग वापरू शकतात तुम्ही किंवा फॉर्मसुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात. जिथे आपण लाईन ड्रॉ केली होती ती अशी कट करून घ्यायची आहे. इथे असं कट केल्यानंतर आपल्याला दोन कपडे लागणार आहेत. आपल्याला एक मी प्रिंटेड कपडा घेतलेला आहे. तर हे कपड्याची जी सरळ बाजू आहे ती अशी वरती ठेवायची आहे आणि दुसऱ्या कपड्याची सुद्धा सरळ बाजू एकामेकावरती आली पाहिजे. सरळ बाजू ज्या आहेत त्या वरती आल्या पाहिजे आणि वरती मी रबर शीट जे आहे ते मी इथे ठेवणार आहे आणि सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे. फक्त खालच्या बाजूने थोडी जागा ओपन ठेवायची आहे. एवढी जागा मी ओपन ठेवणार आहे आणि सगळ्या बाजूने मी साईडने शिवून घेणार आहे. तर इथे मी शिवून घेतलेला आहे आणि जो ओपन भाग आहे तो ओपनच ठेवलेला आहे आणि इथे सगळ्या बाजूंचा जो कपडा आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित मी असा सगळ्या बाजूने कपडा जो आहे तो कट करून घेणार आहे. तर ही वस्तू जी आहे ती आपण फ्री ऑफ कॉस्ट बनवू शकतो आणि हे बनवून विकूसुद्धा शकतो. जर तुम्हाला हे आवडलं तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हे कसं वाटलं. तर इथे जे मध्ये आहे ते एक छोटंसं नॉच द्यायचं आहे म्हणजे आकार जो आहे तो बाहेर व्यवस्थित येईल आणि जे कोपरे आहेत ते सुद्धा व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत म्हणजे आकार जो आहे तो दिसायला व्यवस्थित बाहेर निघेल आणि दिसायलाही व्यवस्थित दिसेल. तर जिथे आपण ओपन भाग ठेवला होता तिथून आतून कपडा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि सुंदर असा आकार याचा तयार होतो. आणि इथे जे कोपरे जे आहेत ते एका टोकदार वस्तूने आपण असे बाहेर काढायचे आहेत म्हणजे दिसायला आकार जो आहे तो सुंदर दिसेल. त्यानंतर जो ओपन भाग आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे एक टीप मारून घ्यायची आहे. तर इथे आपल्याला सगळ्या साईडने आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूंनी आपल्याला. आणि इथे मी क्विल्ट करून घेतलेला आहे कपडा. हा क्विल्ट करायचा आहे कपडा म्हणजे दिसायला जे पाऊच आहे ते दिसायला खूप सुंदर दिसेल क्विल्ट केल्यामुळे. तर अशा कोणत्याही एका बाजूने आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला साईडने टीप मारून घ्यायची आहे. तर मी इथे टीप मारून घेतलेली आहे साईडने आणि जिथे आपण टीप मारलेली होती तिथे असं फोल्ड करायचं आहे आणि वरती पिनअप करायचं आहे आणि खालीसुद्धा पिनअप करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं फोल्ड करून. तर आणि जे कोपरा आहे तिथे आपल्याला थोडीशी बाजू जी आहे तेवढी ओपन ठेवायची आहे आणि तिथून पुढे आपल्याला शिवून घ्यायचं आहे. इथे सुद्धा आपल्याला एवढी बाजू जी आहे ती ओपन ठेवायची आहे. अर्धा इंचापेक्षा थोडीशी कमी आपल्याला इथे ओपन बाजू ठेवायची आहे कारण की आपल्याला इथे दोरी टाकायची आहे त्यामुळे तेवढा भाग जो आहे तो ओपन ठेवायचा आहे. बघू शकता तुम्ही दोन्ही साईडने मी थोडी जागा ओपन ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला हे जे आहे त्याचा असा आकार असा तयार होणार आहे. तर त्यानंतर आपल्याला इथे दोरी टाकायची आहे. तर दोरीची जी लांबी आहे ती 30 इंच आहे. तर मी ही बनवलेली दोरी आहे. तुम्ही रेडीमेड दोरीसुद्धा इथे वापरू शकता. जिथे आपण ओपन जागा ठेवली होती थोडीशी तिथे आपल्याला दोरी टाकून घ्यायची आहे. तर आतून बाहेर आपल्याला दोरी इथे टाकायची आहे. एका पेनाच्या साहाय्याने मी दोरी इथे आतून बाहेर काढून घेत आहे आणि इथे जे आहे ते आपल्याला इथे नॉट द्यायची आहे म्हणजे इथे गाठ बांधायची आहे. 2-3 गाठ अशा बांधून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही इथे बीट पण लावू शकतात जर तुमच्याकडे बीट असेल तर. आणि दुसऱ्या जो दोरीचा टोक आहे ते दुसऱ्या बाजूने आपल्याला आतून बाहेर काढायचं आहे. अशा पद्धतीने दोरी जी आहे ती बाहेर काढून घ्यायची आहे व्यवस्थित. आणि परत आपण इथे आता जी दोरी आहे बाहेर काढलेली तिथे आपल्याला एक बीट किंवा मी इथे बटन लावते. माझ्याकडे बीट नाही आहे तर मी इथे बटन टाकून घेत आहे आतमध्ये म्हणजे दोरी जी आहे ते मध्ये जाणार नाही. आणि जिथून आपण दोरी बाहेर काढली होती तिथेच परत आतमध्ये दोरी जी आहे ती टाकून घ्यायची आहे. पेनाच्या साहाय्याने मी इथे दोरी जी आहे ती आतमध्ये टाकून घेत आहे. आणि इथे सुद्धा आपल्याला गाठ मारायची आहे म्हणजे दोरी जी आहे ती बाहेर निघणार नाही त्यामुळे आपल्याला इथे गाठ मारून घ्यायची आहे किंवा इथे सुद्धा तुम्ही बीट लावलं तरीही चालेल. जे छोटे छोटे बीट्स मिळतात बाजारात ते तुम्ही इथे लावले तरीही चालतील. तर इथे अशा पद्धतीने दोरी आपण
ओढून आपण हे पाऊच जे आहे ते असं बंद करू शकतो आणि ओढून असं ओपन करू शकतो. तर इथे कुठेही चैनीचा वापर केलेला नाही किंवा कोणत्याही बटनाचा वापर केलेला नाही आहे. तर अशा पद्धतीने याचा आकार जो आहे तो तयार होतो. तर याला अजून आपण डेकोरेट करणार आहोत, अजून याला आपण सजावट करू शकतो. तर ते कसं, तर हे जे नायलॉनचे जे धागे असतात त्या धाग्यांपासून असे जे बॉल बनतात, त्या बॉलचं तुम्ही इथे सगळ्या जिथे टोक आहे तिथे अशा पद्धतीने बॉल जे आहेत ते तुम्ही इथे लावू शकतात आणि याला डेकोरेट करू शकतात. तर सध्या माझ्याकडे नाही आहे तर मी असंच ठेवणार आहे त्याला. तर इथे तुम्ही पैसे वगैरे ठेवू शकतात यामध्ये आणि अशा पद्धतीने ओढून आपण हे पाऊच जे आहे ते बंद करू शकतो. हे तुम्ही पाऊच फेकलं ना तरी ते ओपन होणार नाही. तर खूप सुंदर आणि असं पॅक जे आहे ते तयार होतं. तर बघू शकता खूप सुंदर याचा आकार जो आहे तो समोसासारखा किंवा एक पिरॅमिड असं त्याच्यासारखा आकार याचा तयार झालेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय.